आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला. चवीला एकदम छान असा लागतो. त्यासाठी मशरूम चांगले धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर अशा त्रिकोणी टाइप त्याला कट करायचे आहेत. त्यानंतर एका कढईत तेल टाकायचं आहे. आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया पहिले. त्यासाठी 7-8 लसणी टाकायची आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा कट करून टाकायचा आहे. 1 मिरची टाकायची आहे. 2 मोठे कांदे चिरलेले आहेत ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत. लसूण ही आपल्याला आधीच टाकायची आहे आणि तेलात तळून घ्यायची आहे. त्यानंतर खोबरा टाकायचा आहे. कांदा जेवढा टाकलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला खोबरं टाकायचं आहे. त्यानंतर पुदिन्याची पानं टाकायची. पुदिन्याची पानं वाटणामध्ये टाकलं तर वाटण एकदम छान असं लागतं. त्यानंतर एक एक छोट्या वाटी आपल्याला धणे टाकायचे आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला जिरं टाकायचं आहे. हे चांगलं आपल्याला भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन त्यानंतर थोडं पाणी टाकून आपल्याला त्याचं असं वाटण बनवायचं आहे. आता मशरूम मसाला बनवूया आपण. त्यासाठी एक कढई घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. नंतर बारीक कट केलेला एक मोठा कांदा आपल्याला परतायचा आहे. त्यानंतर बारीक कट केलेला टोमॅटो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचे, अर्धा चमचा हळद टाकायचे, अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, 2 चमचे आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा आपल्याला धने पावडर टाकायची आहे. ते सर्व आपल्याला एकत्र करायचे. त्यानंतर आपण जो मगाशी वाटण बनवलेला आहे तो आपल्याला टाकायचा आहे त्यामध्ये. तो चांगला एकत्र करून घ्यायचा आहे. परत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून जो वाटण आहे तोच आपल्याला त्यामध्ये परत टाकायचा आहे. त्यानंतर सगळं एकत्र करून झाकण ठेवून 15 मिनिटं आपल्याला ते शिजून द्यायचं आहे. वाटण चांगलं शिजलं तर मशरूमची भाजी एकदम छान लागते. बघा आपलं वाटण आता शिजलेलं आहे चांगलं. त्यानंतर आपण जो मशरूम कट करून ठेवलेला आहे तो टाकायचा आहे. तो पण एकत्र करून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर परत 10 मिनिटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे. मशरूमला पाणी सुटत असल्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं असं पाणी टाकायचं नाही आहे. बघा मशरूमला चांगलं पाणी सुटलेलं आहे. बघा आपले मशरूम शिजलेले आहेत आणि मशरूमची भाजी आपली पूर्णपणे रेडी आहे. त्यामध्ये बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. बघा मशरूम मसाला छान असा झालेला आहे आपला. चवीला एकदम छान लागतं. हॉटेलपेक्षाही छान लागतं. एकदा ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.